महादेवाची भक्ती करण्याचा महिना म्हणजे श्रावण, त्यांच्याकडून मनोकामना पूर्ण करून घेण्याचा दिवस म्हणजे श्रावण सोमवार. ज्याला जशी जमेल तशी भक्ती करून महादेवाची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतच असतो. पण पूजेचं पुण्य फळ प्राप्त करायचं असेल तर या चुका करू नका. जसं की आपल्याला माहीतच आहे की नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवलं जातं, पण महादेवाला तुळशीपत्र अर्पणही करू नये आणि नैवेद्यावरची तुळशीपत्र चुकूनही ठेवू नये. आता शंखातून महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करू नये. याच्यासोबत हळदी कुंकू महादेवाच्या पिंडीवर वाहू नये. पांढरं किंवा पिवळं चंदन, गुलाल आणि बुक्का तुम्ही महादेवाला अर्पण करू शकता. त्याच्यासोबत अभिषेक करण्यासाठी तुम्ही सोमवारी पाणी, दूध, पंचामृत काही घेतलं तर ते प्लास्टिकच्या भांड्याचा वापर तुम्हाला पाणी, दूध, पंचामृत ठेवण्यासाठी करायचं नाही. याचसोबत तुटलेले, खराब झालेले बेलपत्र आणि अक्षता तुम्हाला पिंडीवर अजिबात व्हायचे नाहीत. याचसोबत महादेवाला नारळ अर्पण करायचा नाही. आता या चुका करू नका आणि श्रावणाची भक्ती करा. व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करा.